डिस्कस केली होती. ऑपरेटर मीन्स, ऑपरेटर म्हणजे एक सिम्बॉल असतं. त्या सिम्बॉलचा यूज करून आपण कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ऑपरेटर मीन्स सिम्बॉल. देन आपण मल्टिपल कॅटेगरीज ऑपरेटरमधल्या डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर आपण फरक बघितला होता की एक ऑपरंड काय असतं आणि ऑपरेटर काय असतं. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण तीन टाईपचे कॅटेगरी आहेत ऑपरेटरच्या, त्या आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिली कॅटेगरी आहे मेंबरशिप ऑपरेटर, दुसरी आहे आयडेंटिटी ऑपरेटर अँड थर्ड वन बिटवाईज ऑपरेटर. आता यामध्ये जी तिसरी कॅटेगरी आहे बिटवाईज ऑपरेटर, त्याचं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट और थेरी पार्ट. त्यातला आपण पहिला पार्ट यामध्ये डिस्कस करूया की मेंबरशिप ऑपरेटर कधी वापरायचं आणि व्हॉट इज मेंबरशिप ऑपरेटर. ओके. तर मेंबरशिप ऑपरेटरमध्ये जनरली दोन ऑपरेटर आहेत. जसं की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की अरिथमेटिक ऑपरेटरमध्ये सुद्धा चार ते पाच आपण ऑपरेटर बघितले होते. ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तर त्या पद्धतीने मेंबरशिप ऑपरेटरमध्ये दोन ऑपरेटर आहेत. पहिलं ऑपरेटर आहे इन ऑपरेटर आणि दुसरं आहे नॉट इन ऑपरेटर. आता ॲक्च्युली हे इन ऑपरेटर आणि नॉट इन ऑपरेटर कुठे वापरलं जातं? जनरली जिथे तुमचं डेटाचं कलेक्शन आहे, डेटाच्या कलेक्शन संबंधित तुम्हाला कामं करायची आहेत, तिथं तुम्हाला हे यूज होणार आहे. ठीक आहे. जसं की मी लिस्ट बनवलेली आहे किंवा माझ्याकडे सेट आहे, तर त्या पद्धतीच्या ऑपरेशनसाठी मी इन ऑपरेटर और नॉट इन ऑपरेटर वापरतो. सर्वात पहिल्यांदा बघूया इन ऑपरेटर काय काम करते. मिनिंगमध्ये मी लिहिलेलं आहे, इफ व्हॅल्यू फाउंड इन द सिक्वेन्स देन रिझल्ट इक्वल टू ट्रू. म्हणजे जर तुम्ही एखादी व्हॅल्यू सर्च केली आणि जर ती प्रॉपर सर्च झाली तर तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळणार आहे. आणि जर ती व्हॅल्यू लिस्टमध्ये नसेल तर फॉल्स मिळणार आहे. याच्या उलट नॉट इन काम करते. नॉट इनचा अर्थ काय? इफ व्हॅल्यू नॉट फाउंड. ओके, इफ व्हॅल्यू नॉट फाउंड इन इन द सिक्वेन्स. ठीक आहे. जर व्हॅल्यू तुम्हाला भेटली नाही तर तुमचा रिझल्ट ट्रू येणार आहे. ओके, तर तुमचा रिझल्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. हा त्यामधला फरक आहे. तर सर्वात पहिल्यांदा इन ऑपरेटर देन नॉट इन ऑपरेटर. आता इन ऑपरेटर काय काम करते? जर तुम्ही एखादी गोष्ट सर्च केलेली आहे आणि ती सर्च केलेली गोष्ट तुमच्या लिस्टमध्ये किंवा तुमच्या त्या कलेक्शनमध्ये असेल, जर कलेक्शनमध्ये असेल तर तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळेल, अदरवाईज रिझल्ट फॉल्स मिळेल. आणि नॉट इनमध्ये याच्या उलट ऑपरेशन होणार आहे. तुम्ही नॉट इन वापरलं तर जर त्यामध्ये नसेल तर तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळणार आहे, अदरवाईज फॉल्स मिळणार आहे. म्हणजे इनच्या विरुद्ध नॉट इन काम करते. नॉट इन म्हणजे काय? की जर माझी लिस्ट आहे, आता इथे मी एक्झाम्पलमध्ये लिहिले मँगो नॉट इन फ्रुट्स. जर मँगो हे फ्रुट्स नावाच्या लिस्टमध्ये नसेल तर रिझल्ट ट्रू येईल. आणि याच्या उलट इनमध्ये काय लिहिले बघा, मँगो इन फ्रुट्स. म्हणजे मँगो हे मी सर्च केलेलं आहे, फ्रुट्स नावाची माझी लिस्ट आहे. जर मँगो फ्रुट्स नावाच्या लिस्टमध्ये असेल तर ट्रू दाखवेल. आणि या नॉट इनमध्ये कसं असणार आहे बघा, नॉट इनमध्ये मँगो हे हा जे कीवर्ड आहे हा सर्च होणार आहे आणि तो नसेल तर ट्रू दाखवेल, अदरवाईज काय दाखवणार आहे? फॉल्स दाखवणार आहे. अदरवाईज फॉल्स दाखवणार आहे. देन पुढचा ऑपरेटर आपण इथे डिस्कस करूया, पुढची कॅटेगरी डिस्कस करूया. ओके, पुढच्या कॅटेगरीचं नाव आहे आयडेंटिटी ऑपरेटर. ओके, आयडेंटिटी ऑपरेटर. आयडेंटिटी ऑपरेटरमध्ये जनरली परत दोन कॅटेगराईज दोन केलेले आहेत. पहिल्या ऑपरेटरचं नाव आहे इज ऑपरेटर आणि दुसरं आहे इज नॉट ऑपरेटर. आता जनरली आयडेंटिटी ऑपरेटर जे आहे ते का वापरलं जातं हे थोडंसं आपण डिस्कस करूया. आयडेंटिटी ऑपरेटर जे आहे ते जर आयडेंटिटी ऑपरेटरसाठी मला एकापेक्षा अनेक व्हेरिएबलची गरज लागते. ओके, एकापेक्षा अनेक व्हेरिएबलची गरज लागते. जर दोन व्हेरिएबलचे ऑब्जेक्ट त्याचा मेमरी ॲड्रेस सेम असेल तर रिझल्ट ट्रू येणार आहे. ओके, म्हणजे जर मी दोन व्हेरिएबल बनवलेत एक्स आणि वाय, इथे एक्झाम्पलमध्ये मी दोन व्हेरिएबल बनवलेत एक्स आणि वाय. आता एक्स आणि वाय या दोघांचे ऑब्जेक्ट जर सेम असतील तर तुम्हाला रिझल्ट ट्रू येणार आहे, अदरवाईज रिझल्ट तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. ठीक आहे. तर मेमरी ॲड्रेस म्हणजे ही कॉन्सेप्ट ॲक्च्युली पॉइंटरची आहे की जिथं तुम्ही एखादी व्हॅल्यू स्टोअर करता. फॉर एक्झाम्पल मी एक व्हेरिएबल बनवलं एक्स नावाचं आणि एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी व्हॅल्यू दिली 10, एक्स इक्वल टू 10 दिली. तर एक्स इक्वल टू 10 दिल्यानंतर ती 10 जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या तरी ऑब्जेक्टला स्टोअर असणार आहे. ओके, एक्स एक्स नावाचं जे व्हेरिएबल आहे ते एका ऑब्जेक्टवरती स्टोअर असणार आहे आणि वाय जे आहे ते एका ऑब्जेक्टवरती स्टोअर असणार आहे. मग दोघांचं जर इक्वली मॅच झालं तर आपण काय म्हणूया, इज ऑपरेटर ट्रू आहे. आता इज नॉट ऑपरेटर काय करतंय? याच्या विरुद्ध काम करतंय. जर दोन व्हेरिएबलचे ऑब्जेक्ट डिफरंट असतील
तरच आपण काय म्हणू इथं इज नॉट ऑपरेटर वर्क होते, तर त्याचा रिझल्ट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. जनरली हे कंपॅरिझन ऑपरेटर च्या वर्किंगमध्ये पण इथं कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये आपण फक्त व्हॅल्यू मॅच करतो, आणि जर व्हॅल्यू मॅच झाल्या इफ कंडिशनमध्ये, आपण कंपॅरिझन ऑपरेटर बघितलेला आहे त्यामध्ये आपण डबल इक्वल टू यूज करतोय व्हॅल्यू मॅच करण्यासाठी. जर व्हॅल्यू मॅच झाली तर तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्टमध्ये ट्रू मिळणार आहे. तर आता इथे व्हॅल्यू मॅच होत आहेत ॲज वेल ॲज तुमचं ऑब्जेक्ट सुद्धा मॅच होत आहेत. एक्स इज वाय, एक्स अँड वाय हे दोन व्हेरिएबल माझ्याकडे आहेत. मग इथं एक्सचा ऑब्जेक्ट आणि वायचा ऑब्जेक्ट हे जर दोन मॅच झाले तर इज ऑपरेटरच्या कंडिशनमध्ये रिझल्ट तुमचा ट्रू येणार आहे, आणि जर ऑब्जेक्ट नाही मॅच झाले तर फॉल्स येणार आहे. इज नॉटसाठी बघूया. एक्स इज नॉट वाय, म्हणजे जर एक्सचा ऑब्जेक्ट आणि वायचा ऑब्जेक्ट मॅच झाला नाही तर तुमचा रिझल्ट ट्रू येणार आहे. ओके, इफ बोथ व्हेरिएबल्स आर द सेम ऑब्जेक्ट आर नॉट इन द सेम ऑब्जेक्ट, आर नॉट इन द सेम ऑब्जेक्ट. ओके, मिनिंगमध्ये दोन्ही ऍक्च्युली सेम झालेलं आहे. खाली इफ बोथ व्हेरिएबल आर नॉट द सेम ऑब्जेक्ट. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इथं आयडेंटिटी ऑपरेटरमध्ये मी दोन ऑपरेटर बनवलेले आहेत, इज नॉट ऑपरेटर आणि इज ऑपरेटर अशी दोन कॅटेगरी केलेली आहे. इन ऑपरेटर आणि नॉट इन ऑपरेटर आपण का वापरतो, आणि इज आणि इज नॉट ऑपरेटर आपण का वापरतो, हे यामध्ये आपण दोन्ही डिस्कस केलेलं आहे. देन पुढचं आहे बीट वाईज ऑपरेटर. आता ॲक्च्युली बीट वाईज ऑपरेटरमध्ये तीन प्रकारचे ऑपरेटर, तीन कॅटेगरी आहेत. अँड ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर आहे आणि एक्सॉर ऑपरेटर आहे. जनरली हे मेजरली इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. याचे जे ट्रूथ टेबल आहेत, डिस्क्रिप्टिव्ह कॉन्सेप्ट आहे म्हणून मी इथे ट्रूथ टेबल ड्रॉ केलेले आहेत. तर ए हा एक पॉईंट आहे आणि बी हा दुसरा पॉईंट आहे. 0 म्हणजे फॉल्स व्हॅल्यू असते आणि 1 म्हणजे ट्रू व्हॅल्यू असते. ए अँड बी मध्ये जनरली आपण ॲडिशन करतोय. 0 + 0 0 असणार आहे, 0 + 1 0 असणार आहे, 0 + 1 0 1 0 असणार आहे, 1 0 0 असणार आहे आणि 1 1 1 असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने अँड ऑपरेटर वर्क करणार आहे. ऑर ऑपरेटरमध्ये पण अशाच काही पद्धतीने काम केलं जातं. ऍक्च्युली अँड ऑपरेटरमध्ये ऍडिशन असणार आहे आणि ऑर ऑपरेटरमध्ये ऑर ऑपरेटरमध्ये ऍडिशन असणार आहे आणि अँड ऑपरेटरमध्ये मल्टिप्लिकेशन असणार आहे. ऑर ऑपरेटरमध्ये आपण काय करतोय बघा, 0 × 0 0 असणार आहे, 0 + 0 0 असणार आहे, 0 + 1 1 दाखवलंय, 1 + 0 1 दाखवलंय आणि 1 + 1 1 दाखवलंय. जिथं जिथं 1 आहे तिथं तिथं आपण लक्षात ठेवायचं की इट्स अ ट्रू स्टेटमेंट, आणि जिथं जिथं 0 आहे तिथं आपण लक्षात ठेवायचं आहे इट्स अ फॉल्स स्टेटमेंट. ओके, 0 हे फॉल्स स्टेटमेंट आहे आणि 1 हे ट्रू स्टेटमेंट आहे. देन एक्सॉर मध्ये बघा, एक्सॉर मध्ये दोन सेम टर्मिनल दोन जर सेम टर्मिनल असतील तर इथं आपलं आउटपुट 0 आहे, 0 0 0 आहे, 1 1 0 आहे. अदरवाईज आपलं आउटपुट 1 आणि 1 दाखवलेलं आहे. इथं पण सेम कंडिशन आहे, 0 मीन्स फॉल्स असणार आहे आणि 1 मीन्स ट्रू असणार आहे. अशा पद्धतीने अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर आणि एक्सॉर ऑपरेटर हे तिन्ही ऑपरेटर काम करतात. तर अँड ऑपरेटरमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन टाईप बघायचं आहे, आणि ऑर ऑपरेटरमध्ये आपण ॲडिशन टाईप बघायचं आहे, आणि एक्सॉर ऑपरेटरमध्ये मी काय करतोय की जर दोन टर्मिनल सेम असतील, फॉल्स फ्लॉस फॉल्स हे फॉल्स येणार आहे, दोन ट्रू टर्मिनल्स हे फॉल्स येणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देन आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल बघूया याचं, की सर्वात पहिल्यांदा मी मेंबरशिपचं प्रॅक्टिकल करणार आहे. मेंबरशिपच्या प्रॅक्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन ऑपरेटर आहेत, इन आणि नॉट इन. यासाठी मी फाईल घेतोय, नवीन फाईल इथं घेतलेली आहे. तर आता फाईलमध्ये मी एक जनरली एक लिस्ट बनवतोय. फ्रुट्स नावाची मी इथं लिस्ट बनवतोय, देन याच्यामध्ये मी कॅपिटलमध्ये लिस्ट एलिमेंट ऍड करतोय. फर्स्ट एलिमेंट मँगो ऍड केलं, परत ऍपल ऍड केलं, देन तिसरं जे एलिमेंट आहे ते मी इथं ऍड करतोय. आता अशा पद्धतीने मी इथं 3 एलिमेंट ऍड केलेले आहेत. 3 एलिमेंट ऍड केल्यानंतर इथे मला काय करायचं आहे, आता जनरली मी पहिल्यांदा हा प्रोग्राम सेव्ह करून घेतो प्रोग्राम. डेस्कटॉपवरती आलो, operator2.py असं मी फाईलला नाव दिलेलं आहे. आता ही लिस्ट मला प्रिंट करायची आहे. प्रिंट करताना आपण प्रिंट फंक्शन वापरतो इथे. ओके, सेव्ह केलेला आहे कोड, रन केला. इथं नॉर्मली माझी इथे लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. ओके, लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. आता मला प्रॅक्टिकल करायचं आहे आपलं. पहिल्यांदा
मेंबरशिप ऑपरेटरचं. मेंबरशिप ऑपरेटरमध्ये दोन ऑपरेटर असतात, इन ऑपरेटर आणि नॉट इन ऑपरेटर. तर आता इन ऑपरेटरमध्ये कसं असणार आहे बघा. इन ऑपरेटरमध्ये जर व्हॅल्यू आपल्या लिस्टमध्ये असेल आणि जर मी इन ऑपरेटर वापरलं, तर व्हॅल्यू जर मॅच झाली तर तुम्हाला रिझल्ट ट्रू येणार आहे. ओके. तर पहिल्यांदा मी इथं लिहितो मँगो. ठीक आहे, मँगो. मँगो इन इन ऑपरेटर वापरलं, इन फ्रुट्स. फ्रुट्स हे माझ्या लिस्टचं नाव आहे. इथं मी प्रोग्राम रन केला. बघा इथे माझा रिझल्ट ट्रू आलेला आहे. रिझल्ट ट्रू का आलाय? कारण की ती व्हॅल्यू प्रॉपर मॅच झालेली आहे, म्हणून याचा माझा रिझल्ट काय आला? ट्रू आलाय. आता याच्या उलट इथे मी स्मॉलमध्ये लिस्ट एलिमेंटचं नाव दिलेलं आहे. हा कोड मी सेव्ह करतो, रन केला. इथे फॉल्स आलेला आहे. म्हणजे इथे कॅपिटल स्मॉलचा देखील विचार केला जातोय. जर ती व्हॅल्यू तुमच्या लिस्टमध्ये प्रॉपर असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळणार आहे. जर तुम्ही इन ऑपरेटर वापरलं तर. इन ऑपरेटर वापरले तर तुम्हाला काय मिळणार? रिझल्ट ट्रू मिळणार आहे. आता याच्या उलट बघूया, नॉट इनचं काय आहे. नॉट इन. आता नॉट इनचं कसं असतं की जर ती व्हॅल्यू नसेल, जर ती लिस्टमध्ये व्हॅल्यू नसेल तर ट्रू दाखवणार आहे. हा पर्पज नॉट इनचा आहे. ओके. इनच्या ऑपोजिट वर्क कोण करतंय? नॉट इन करतंय. आता मी इथं लिहितो फॉर एक्झाम्पल ग्रेप्स. ओके, ग्रेप्स. ग्रेप्स लिहिलं मी इथं. आता ग्रेप्स ऍक्च्युली आपल्या लिस्टचा भाग नाहीये, हा एलिमेंट आपल्या लिस्टमध्ये नाहीये, पण मी ऑपरेटर कोणतं वापरलंय? नॉट इन ऑपरेटर वापरलंय. स्वतः मी सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश. इथे ट्रू आलाय. इथे ट्रू का आला असेल? कारण की नॉट इनचा काय यूज आहे की जर तो एलिमेंट आपल्या लिस्टमध्ये नसेल तर आपला रिझल्ट ट्रू येणार आहे, अदरवाईज रिझल्ट फॉल्स येणार आहे. आता याच्या उलट करूया. आता ऑरेंज आहे, ठीक आहे, ऑरेंज आहे या लिस्टमध्ये, बट माझे ऑपरेटर मी कोणतं वापरतोय? नॉट इन नावाचं ऑपरेटर वापरतोय. तर आता इथे नॉट इन ऑपरेटर वापरतोय, मग ऑरेंज हे जे एलिमेंट आहे ते ऑलरेडी आहे, बट नॉट इन वापरल्यामुळे याचा रिझल्ट काय येणार आहे बघूया. इथे रिझल्ट माझा फॉल्स आलेला आहे. ठीक आहे, फॉल्स आलेला आहे. फॉल्स रिझल्ट का आला? कारण की नॉट इन जर व्हॅल्यू मॅच झाली, थोडक्यात नॉट इक्वल टू आणि इन म्हणजे एक्झॅक्टली इक्वल टू, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. देन पुढचं आहे आपलं आयडेंटिटी ऑपरेटर. ओके, आयडेंटिटी ऑपरेटर. आता आयडेंटिटी ऑपरेटरमध्ये मला दोन व्हॅल्यूज घ्याव्या लागणार आहेत. दोन बनवले आहेत. ओके, सेव्ह केलं. आता याच्यामध्ये मी रन करतोय प्रोग्राम. रिझल्ट फॉल्स आलाय बघा. ठीक आहे, रिझल्ट फॉल्स आलाय. ऍक्च्युली स्ट्रिंग व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेम आहेत. मगाशी आपण इंटिजरच्या व्हॅल्यू टाकल्या होत्या, इंटिजरच्या व्हॅल्यू प्रॉपर मॅच झाल्या. इथं आपण स्ट्रिंग व्हॅल्यूवरती जेव्हा काम करतोय त्यावेळी इथं मला एची व्हॅल्यू, एच्या लिस्टमध्ये मी मँगो आणि ॲपल दोन लिस्ट एलिमेंट घेतलेत आणि बीच्या पण लिस्टमध्ये सेम एलिमेंट घेतलेले आहेत. फक्त आता मला काय करायचं आहे, ए आणि बी मॅच केलाय, मला फॉल्स आलेला आहे. आता इथं मी ए आणि सी मॅच करतो. ठीक आहे, ए आणि सी मॅच करतो. आता ए आणि सी का मॅच होईल तुम्हाला सांगतो. कारण की इथं मी व्हॅल्यू सी इक्वल टू ए ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे एचा जो ऑब्जेक्ट व्हॅल्यू असेल तीच काय असेल? सीची ऑब्जेक्ट व्हॅल्यू असेल. तर आता इथे मी सेव्ह करतो बघा, ट्रू आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला काय करायचं आहे की एची जी व्हॅल्यू आहे ती सीची आहे. ओके, म्हणजे सी इक्वल टू ए म्हणजे ए मध्ये जे लिस्ट एलिमेंट आहेत किंवा एचा जो ऑब्जेक्ट बनवलेला आहे, हा जो मी ए वापरलेला आहे, याची ऑब्जेक्ट व्हॅल्यू आणि सीची ऑब्जेक्ट व्हॅल्यू सेम आहे. कारण की मी सी मध्ये काय स्टोअर केलं आहे? ए नावाचे व्हेरिएबल मी सी मध्ये स्टोअर केलेलं आहे. जनरली आपण व्हेरिएबल नावाची कॉन्सेप्ट शिकलेलो आहे. व्हेरिएबलमध्ये आपण व्हेरिएबलचं मिनिंग काय आहे? टू स्टोअर व्हॅल्यू. मग इथे मी सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी कोणाची ऑब्जेक्ट व्हॅल्यू स्टोअर केले? एची. त्यामुळे ए इज सी ज्यावेळी मी लिहितोय त्यावेळी हे काय येते? ट्रू येते बघा. पण ए आणि बी सेम नाहीये. ए आणि बी सेम नाहीये. ओके, ए आणि बी काय नाहीये? सेम नाहीये. तर मी सेव्ह केला कोड, देन रन केला. फॉल्स आलं बघा. ठीक आहे, फॉल्स आलं कारण की
ए ची ऑब्जेक्ट व्हॅल्यू अँड बी ची ऑब्जेक्ट व्हॅल्यू डिफरंट आहे. सो इथे ए आणि बी ची व्हॅल्यू मॅच झालेली नाहीये. सो आता इथे अशा प्रकारे हे काम असणार आहे. तर आता याच्या उलट इज नॉट ऑपरेटर काम करत आहे. आता मगाच्या सारखं इथं लिहितो मी पहिल्यांदा सी आणि ए. सी आणि ए सेम आहेत, कारण की ए ची ऑब्जेक्ट व्हॅल्यू मी सी मध्ये स्टोअर केलेली आहे, म्हणून सी आणि ए सेम आहेत. रिझल्ट ट्रू येतोय. चेक करूया. इथं माझा रिझल्ट काय आलाय? ट्रू आलाय. देन आता याच्यानंतर ज्यावेळी मी इथं इज नॉट वापरतो, इज नॉट वापरतोय, जसं मी मगाशी वापरलंय त्या पद्धतीने मी इथं इज नॉट ऑपरेटर वापरतोय. जे ऑपरेटर जे काम इज ऑपरेटर करतंय त्याच्या विरुद्ध काम कोण करणार आहे? इज नॉट ऑपरेटर काम करणार आहे. सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश, फॉल्स आलेला आहे बघा इथे. ठीक आहे. म्हणजे जर हे ऑब्जेक्ट व्हॅल्यू सेम असतील तर हे फॉल्स सांगेल. ओके. याच्या उलट म्हणजे ईदच्या ऑपोजिट कोण काम करणार आहे? इज नॉट ऑपरेटर काम करणार आहे. अशा पद्धतीने आपण आज मेंबरशिप ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर आणि तिसरं जे आहे त्याला आपण बिट वाईज ऑपरेटर म्हणतोय, ज्याच्यामध्ये बायनरीवरती काम चालतं किंवा ट्रू अँड फॉल्सवरती काम चालतं, ते आपण यामध्ये शिकलेलो आहोत. जनरली जर आपण बिट वाईज ऑपरेटर बघितलेत तर इथे मी ऑलरेडी PDF बनवलेली आहे. सो याच्यामध्ये इथं इज नॉट जे आहे, इफ बोथ व्हेरिएबल आर नॉट दी सेम. ठीक आहे, नॉट दी सेम अशा पद्धतीने यामध्ये असणार आहे. जर दोन व्हेरिएबल सेम नसतील, जर दोन व्हेरिएबल सेम नसतील तर रिझल्ट ट्रू येईल. आणि जर दोन व्हेरिएबल जर सेम असतील तर काय येणार आहे? ऑब्जेक्ट व्हॅल्यू जर सेम असतील तर काय येणार आहे? ट्रू येणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये पण सेम आहे, व्हॅल्यू नॉट फाउंड. ठीक आहे, व्हॅल्यू नॉट फाउंड म्हणजे याच्यामध्ये जर व्हॅल्यू सर्च झाली तर ट्रू येईल, आणि नॉट इन मध्ये व्हॅल्यू जर सर्च नाही झाली तर ट्रू येणार आहे. देन इथे आपण बघितलं इज ऑपरेटरमध्ये, इज ऑपरेटर काय काम करतंय? जर ऑब्जेक्ट व्हॅल्यू सेम असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? रिझल्ट ट्रू मिळणार आहे. आणि जर ऑब्जेक्ट व्हॅल्यू डिफरंट असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? रिझल्ट फॉल्स मिळणार आहे. ऑब्जेक्ट व्हॅल्यू डिफरंट कशी येणार आहे? जर तुम्ही दोन सेपरेट लिस्ट बनवले तर तुम्हाला ऑब्जेक्ट व्हॅल्यू डिफरंट येणार आहे. आणि आपण सी नावाचं व्हेरिएबल घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण काय करतोय? सी मध्ये ए ची व्हॅल्यू पुटअप करतोय ॲज पर प्रोग्राम. ओके. सो हे आहे आपलं आजचं टुडेचं लेक्चर, मेंबरशिप ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर अँड बिटवाईज ऑपरेटर.